आपल्या प्रत्येकाला लहानपणीच आपल्या घरात शिकवलं जातं की माणुसकीपेक्षा मोठा कोणताच धर्म नाही. पण कालच्या पहेलगामच्या आतंकी भ्याड हल्ल्यानंतर धर्मश्रेष्ठ की माणुसकी यामध्ये धर्म जिंकलाय. हा हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांचा एकच प्रश्न होता, तुमचा धर्म कोणता? जर तुम्ही मुसलमान नसाल तर तुमचा मृत्यू हा निश्चित होता. काही जणांनी आपण मुसलमान असल्याचं सांगितलं तर त्यांना कलमा म्हणायला लावला. त्यांची पॅन्ट काढून त्यांची सुनता झाली की नाही हे पाहून त्यांना गोळ्या घातल्या. जर हे सर्व हिंदू नसते तर आज ते जिवंत असते. धर्म, जात, पंथ या सर्वांपेक्षा श्रेष्ठ असते ती माणुसकी. पण या आतंकवाद्यांमध्ये ही माणुसकीच नव्हती. जर ती असती तर मुलासमोर, बायकोसमोर त्या मुलाच्या वडिलांना गोळ्याच घातल्या नसत्या. या गोळ्या घातल्यानंतर त्यांची बायको म्हणतीये, तुम्ही माझ्या नवऱ्याला मारलं, आता मला देखील मारा. तर त्या आतंकवाद्यांचं उत्तर होतं, जा मोदी को बता देना. धर्माच्या आधारावर या आतंकवाद्यांनी ज्या हत्या केल्यात त्या त्यांच्या देवाला सुद्धा मान्य नसणार आहेत. कोण कुठला हा पाकिस्तान? ज्यांची 2 वेळची खायची भ्रांत आहे ते आम्हा भारतीयांना धर्मावरून मारणार. अहो, आम्ही भारतीयांनी मिळून थुंकलो जरी तरी तुमचा पाकिस्तान वाहून जाईल. पण या सर्वाचं आपल्याला आत्ताच काहीतरी करायला लागणार आहे. 2025 चालू आहेत आणि हे आतंकवादी धर्माच्या आधारावर कोण जगणार आणि कोण मरणार हे ठरवणार असतील तर आपल्या पुढच्या पिढीला आपण कसला भारत देणार आहोत? आता आम्हा भारतीयांना जम्मू आणि काश्मीरच नकोय तर आम्हाला पाक व्याप्त काश्मीर सुद्धा हवंय, जिथे आम्ही भारतीय भारताचा स्वर्ग निसर्ग पाहायला निर्धास्तपणे येऊ शकू.